36 साईजच्या ब्लाऊजची एल्बो साईजची बाही कटिंग दाखवते मी तुम्हाला। तर सुरुवातीला मी इथं स्ट्रेट कडून घेतलेलं आहे कापड रेघ ओढून। उंची ठेवायची आपल्याला 10.5, तर 11.5 आपल्याला उंचीसाठी घ्यायचंय। अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणून इथे एक रेघ ओढून घ्यायची। त्यानंतर बायसेप टाकायचा आहे। बायसेप आहे 13.5, 13.5चे निम्मे येणार आहेत 6.25। त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच लूजिंग द्यायचं आहे, तर 7.25 वर खून येणार आहे ही, आणि मग त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर इथं आपल्याला रेघ ओढून घ्यायचे एक। त्यानंतर आपल्याला आता या रेघेवर मुंडा टाकायचा आहे। मुंड्याचा अर्धा या कोपऱ्यातून आपल्याला अशा पद्धतीने टेप लावायचा आहे, आणि जो पण मुंडा असेल त्याचा निम्मा टाकून खून करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला उंचीच्या रेघेवर 1.5 इंचावर एक खून करायचे, आणि मग मुंड्यावरची कॅप हाईटची खून आणि ही 1.5 इंचाची खून असे आपल्याला तिरकस रेघ ओढून घ्यायचे। नंतर त्या तिरकस रेघेचा आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे। तर परत एकदा इथे चेक करून घेते। जो आपण बायसेप आलेला होता त्याचा निम्मा केला, आणि त्या निम्म्यावर आपल्याला अर्धा इंच खाली जायचं आहे उंचीपासून, आणि तिरकस रेघ ओढायचे, आणि नंतर अगदी छान सुंदर असा आपला बॅक साईडचा हा मुंड्याचा आकार तयार होतो। नंतर आपल्याला 1.5 इंचापासून मुंड्यापर्यंतचा हाफ काढून घ्यायचा, आणि तिथून खाली आपल्याला जे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगायचे मध्यावर अर्धा इंच वर, तर तसाच हा अर्धा इंच वर असा शेप गेलाय का ते मी चेक केलेला आहे। ही पद्धत दुसरी आहे, मी डायरेक्ट पाठीमागचा मुंडा काढला ती, आणि इथे खाली दंडघेऱ्याचा अर्धा आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन अशा खुणा करून आपल्याला या फिटिंगची लाईन आणि शिलाई मार्जिनची लाईन ओढून घ्यायचे। तर बऱ्याच ताईंना आपल्या मुंडा कसा आकार द्यायचा हे समजत नाही, म्हणून अगदी सोप्या पद्धतीत मी सांगितले। उंचीच्या इथून मध्य काढून घ्यायचा उंचीवर बायसेपचा, आणि तिथून खाली अर्ध्या इंचावर आपल्याला खून करून रेघ ओढून घ्यायचे तिरकस, आणि या पद्धतीने बाहेरचा मुंडा म्हणजे पाठीमागचा मुंडा कट करून घ्यायचा। आणि मग नंतर आपल्याला पुढच्या भागाचा मुंडा कसा कट करायचा हे मी दाखवणार आहे। तर त्या अगोदर बाही कट करून बाजूला घेऊयात। ही इथे कट मारून घ्यायचा, आणि एक 1.25 इंच मध्य राहिला पाहिजे। मध्यापासून आपल्याला दोन्ही मुंड्यामध्ये 1.25 इंच अंतर असं राहिलं पाहिजे। अशा पद्धतीने पुढच्या भागाचा मुंडा सुद्धा छाटून घेतलेला आहे। फिटिंगच्या इथे कट मारायचा छोटासा, आणि मध्यावर पण छोटासा कट मारायचा। अशा पद्धतीने आपली ही संपूर्ण बाही कटिंग झालेली आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा। बाय बाय।